नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय सगळ्यांच्याच आवडीचं मटार पनीर आणि ते सुद्धा रेस्टॉरंट स्टाईल. शिवाय हे मटार पनीर करण्यासाठी आपण विकतचा मसाला वापरणार नाही आहोत बरं का. आपण घरीच पनीर मसाला तयार करणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर, ते सुद्धा पनीर मसाल्यासहित. रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर बनवण्यासाठी प्रथम आपल्याला मटार पनीरसाठी आवश्यक असणारी मसाला पावडर बनवावी लागणार आहे. ती कशी करायची ते प्रथम आपण पाहूया. त्यासाठी प्रथम आपल्याला 4 लवंग, 8-10 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 छोटी हिरवी वेलची, 1 छोटी मसाला वेलची, 2 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून बडीशेप, 2 तमालपत्र लागणार आहेत. आता गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि आपल्याला सगळे गरम मसाले या कढईमध्ये घालायचे आणि मंद आचेवर आपल्याला हे सगळे जिन्नस गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे. लक्षात ठेवा, आपल्याला हे सगळे जिन्नस खमंग खरपूस भाजून घ्यायचे नाही आहेत, तर फक्त गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचे. म्हणजे त्यातील तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. कधीही कोणतेही खडे गरम मसाले भाजून घेताना ते अगदी खरपूस भाजून घ्यायचे नाही, तर फक्त गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचे, नाहीतर त्यातील सगळा अरोमा उडून जाण्याची शक्यता असते. हे पहा, आपले सगळे गरम मसाले भाजत आलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला एक सुकी काश्मीरी लाल मिरची घालायची आणि ती सुद्धा मिनिटभर भाजून घ्यायची आहे. हे पहा, आपले सगळे जिन्नस भाजून झालेत. आता आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे. परंतु आपल्याला खूप बारीक पावडर करायची नाही आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. हे पहा, अशा प्रकारे आपला पनीर मसाला तयार झाला आहे. आता तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि एका छोट्याशा बरणीत काढून ठेवायचा आहे. आता आपण ज्या प्रमाणात मसाला तयार केला आहे ना, तेवढा सगळा मसाला आता आपल्याला आजच्या भाजीसाठी लागणार नाही आहे, तर तो नंतरसुद्धा आपल्याला वापरता येणार आहे. आपला मटार पनीर मसाला तर तयार झाला आहे. आता आपण मटार पनीरच्या भाजीसाठी आवश्यक असणारी एक पेस्ट तयार करायला घेऊया. त्यासाठी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला 2 मोठ्या आकाराचे उभे चिरलेले कांदे घालायचे, पाव टीस्पून मीठही घालायचे आणि मोठ्या आचेवर हे कांदे आपल्याला 2-3 मिनिटं एकसारखे परतत राहायचे. आणि कांदे आपल्याला खूप पातळ उभे चिरायचे नाही आहेत, तर थोडेसे जाडसर उभे चिरले तरी सुद्धा चालणार आहे. आणि कांदे परतताना हे पहा, उलटण्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं ते थोडे मोकळे करून घ्यायचे, म्हणजे त्याची पाकळी वेगळी होईल. हे पहा, आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे. आता यामध्ये आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप आणि 1 तिखट हिरवी मिरची घालायची आणि पुन्हा आपल्याला हे सगळे जिन्नस 2-3 मिनिटं मध्यम आचेवर एकसारखे परतत राहायचे. मला भाजी कमी तिखट हवी आहे म्हणून मी एकाच तिखट हिरव्या मिरचीचा वापर केला आहे. तुम्हाला जर आणखीन तिखट हवी असेल तर तुम्ही 2 मिरच्या वापरू शकता. कांदा आपल्याला लाल रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही आहे, तर तो फक्त मऊ पडेल इतपतच भाजून घ्यायचा आहे. हे पहा, आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत, कांदा मऊ पडलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 3 मोठे लालबुंद पातळ उभे चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मोठ्या आचेवर 3-4 मिनिटं एकसारखे परतत राहायचे, म्हणजे ते मऊ पडतील. आपण सुरुवातीलाच कांदा परतताना पाव टीस्पून मीठ घातले. अशा प्रकारे कांदा परतताना मीठ घातलं ना, तर त्याला पाणी सुटतं आणि आपले सगळे जिन्नस लवकर मऊ पडण्यास, लवकर परतण्यास मदत होते. 3-4 मिनिटानंतर आपल्याला यामध्ये 10-12 काजू आणि 1 टेबलस्पून मगजबी घालायची. आता पुन्हा एकदा आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. काजू किंवा मगजबी यापैकी कोणतेही एक जिन्नस असले तरी सुद्धा चालणार आहे, परंतु काजूमुळे चव खूप छान येते. या दोन्ही जिन्नसाच्या सेवनानं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, प्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, त्वचा मऊ चमकदार होण्यास मदत तर होतेच, शिवाय वजनही नियंत्रणात राहतं. आणि असं म्हणतात की मगजबीच्या सेवनानं किडनी स्टोन विरघळण्यासही मदत होते. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव पाटी पाणी घालायचे, कढईवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर 5 मिनिटं दरदरून वाफ काढायची. 5 मिनिटं दरदरून वाफ काढताना अधूनमधून टोमॅटो आणि कांदा हलवूनही घ्यायचा आहे. अशा प्रकारे 5 मिनिटं मंद आचेवर दरदरून वाफ काढली ना, तर आपला टोमॅटो मऊ पडतो. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. हे पहा, आपला टोमॅटो अगदी मऊ पडलेला आहे. आता सगळे जिन्नस आपल्याला हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर यामध्ये आपल्याला 4-5 कोथिंबिरीचे देठ घालायचे आणि गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे कोथिंबिरीचे देठ घातले ना, तर भाजीला, आपल्या ग्रेव्हीला चव खूप छान येते.
आता हे सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आणि आपल्याला फक्त यामध्ये आवश्यक एवढंच पाणी घालायचं, म्हणजे साधारण पाव वाटी इतकं पाणी घालायचं आहे. आणि आता आपल्याला मिक्सरवर याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. हे पहा आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे. तयार झालेली ही पेस्ट आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचे. साजूक तूप घातल्यानं आपल्या भाजीला चव तर खूप छान येतेच, शिवाय पचनक्रियाही सुलभ होते. साजूक तुपाऐवजी तुम्ही बटरचा म्हणजे लोण्याचा देखील वापर करू शकता. तेल तूप गरम झाले की यामध्ये आपल्याला 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि पाव टीस्पून हळद घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस हलवून घ्यायचे. मी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखट लाल मिरची पावडर एकत्रच करून घेतली आहे. आतापर्यंत आपली गॅसची फ्लेम बारीकच आहे. अशा प्रकारे तेलामध्ये मिरची पावडर घातली ना तर आपल्या भाजीला रंग छान येतो. आता आपण मिक्सरवर तयार केलेली पेस्ट यामध्ये घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर 3-4 मिनटं एकसारखी परतत राहायची आहे. 3-4 मिनटांनंतर पेस्ट थोडीशी घट्ट होईल आणि कढईला चिकटायला लागेल. मग यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आपल्याला ही पेस्ट मध्यम आचेवर एकसारखी परतत राहायची आहे. पेस्ट परतत असताना ती हळूहळू थोडी घट्ट होत जाते आणि मग कढईला चिकटत राहते. ती वेळोवेळी अशा पद्धतीनं चमच्याच्या साहाय्यानं सोडवत राहायची आणि परतत राहायची आहे. हे पहा आपली पेस्ट आणखीन घट्ट होत चालली आहे आणि तिच्यातून शिंतोडे कढईच्या बाहेर उडायला लागलेले आहेत. म्हणून आता कढईवर झाकण ठेवायचे, गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि कमीत कमी 10 मिनटं हे झाकण आपल्याला असंच ठेवायचे. परंतु अधूनमधून चमच्याच्या साहाय्यानं पेस्ट हलवून घ्यायची आणि पुन्हा झाकून ठेवायची आहे. 10 मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि यामध्ये आपल्याला उकळीतून काढलेले म्हणजे अर्धवट शिजवून घेतलेले 100 ग्रॅम मटारचे दाणे घालायचे. मी उकळत्या पाण्यामध्ये पाव टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून साखर घातली आहे आणि त्यामध्ये हे मटार 5 मिनटं उकळून घेतलेत, म्हणजे अर्धवट शिजवून घेतलेत. आता हे मटरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर गोळा होईपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे. हे पहा आपलं मिश्रण गोळा व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यानं तेलही सोडायला सुरुवात केली आहे. पहा बरं आपलं मिश्रण कसं कढईला सोडून गरगर फिरतंय ते. याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी पूर्णपणे शिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला भाजी किती पातळ करायची किंवा किती घट्ट करायची या प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे एक मोठी वाटी पाणी घातलं आहे. आत्ता जरी तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असलं ना तरी नंतर ते घट्ट होणार आहे. पाणी मिक्स करून झाल्यानंतर आपण तयार केलेला 1 टेबलस्पून पनीर मसाला, चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ते एकजीव करून घ्यायचे. लक्षात ठेवा आपण कांदा परतताना देखील थोडाशा मिठाचा वापर केला आहे, त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला मीठ घालायचं आहे. टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1 टीस्पून साखर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, किंवा याऐवजी तुम्ही एक शुद्ध खव्याचा पेढा घातलात ना तर चव आणखीन छान येते. आता यामध्ये पाव किलो पनीरचे चौकोनी तुकडे घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मी ते चौकोनी तुकडे केले, तुम्ही त्रिकोणी देखील करू शकता. आता कढईवर झाकण ठेवायचे आणि 10 मिनटं या भाजीला आपल्याला दरदरून वाफ काढायची. परंतु पहिली 2 मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि नंतर मात्र मंद आचेवर वाफ काढायची आणि वाफ काढत असताना 1-2-3 वेळा चमच्यानं भाजी हलवून घ्यायची, म्हणजे कढईला खाली लागणार नाही. 10 मिनिटांनंतर झाकण काढायचे. पाहताय ना आपल्या भाजीला तर्री किती मस्त सुटली, तिने रंग तर पहा किती सुरेख आलाय आणि भाजी थोडीशी आटली आहे सुद्धा. आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. पाहताय ना तुम्ही आपली भाजी किती मस्त झाली आहे ते, म्हणजे रंग टेक्स्चर अगदी परफेक्ट रेस्टॉरंटसारखं आणि घरभर दरबळ काय पसरलं आहे म्हणून सांगू. आपला मटार तर अर्धवट शिजलेलाच होता आणि पनीर 10 मिनटात अगदी व्यवस्थित शिजतं, मात्र त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, नाहीतर मग ते रबरासारखं कडक होतं. आपल्या रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर तयार झालं आहे. आता ते आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. दिसतंय की नाही अगदी रेस्टॉरंट स्टाईल, चवीलाही अगदी तसंच असणार आहे. रेस्टॉरंटमध्ये या डिशचा रेट साधारणपणे 300 ते 350 रुपये इतका असतो आणि आपल्याला घरी खर्च आला आहे फक्त 150 रुपये. मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर घरीच एकदा तरी करून पहा. मग कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.